अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. नमस्कार, मी शुभांगी पाटील. महामीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या हेडलाईन्स. नाशिकमध्ये गोकुळ गीते आणि नरेंद्र दराडे यांच्यामध्ये समोरासमोर चर्चा. मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्यासोबतच्या बैठकीत गोकुळ गीते यांचा आक्रमक पवित्रा, वरिष्ठांसमोर नाराजी केली व्यक्त. अमरावतीमधले काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख भाजपला मॅनेज झाल्याच्या चर्चांमुळे काँग्रेसची बैठक. देशमुख काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहेत. हॉस्पिटल बाहेर निघा लोकांमध्ये या यशोमती ठाकूर यांचा आवाज. अभिजित दिपके आणि मोदींची अमेरिकेमध्ये झाली बैठक. संजय राऊत यांचा खळबळजनक दावा. भेटीचे फोटो एकानं पाठवल्याची राऊतांची माहिती, तर फोटो AI असेल. मोदींना भेटणं अशक्य, दिपकेंचं उत्तर. कुंभार समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय. वर्षाला 700 ब्रासपर्यंत वाळू मोफत मिळणार. तर विटा कौलत इतर वस्तूंसाठी वाळूवरची कुठलीही रॉयल्टी न घेण्याचा निर्णय. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. अमेरिकन नौदलाच्या ओमान जवळच्या सेंटबेलो व्यापारी जहाजावरच्या हल्ल्यांमध्ये 2 भारतीयांचा मृत्यू. तर जॉर्डनमधील अमेरिकन हवाई तळावरती इराणनं 12 क्षेपणास्त्र टाकले. होमुर्जच्या सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद केल्यामुळे भारतावरती गंभीर संकट. CTIचा इशारा. होमुर्ज अधिक काळ बंद राहिल्यास 1970 नंतरचं सर्वात मोठं ऊर्जा संकट उद्भवण्याची भीती. सोनं चांदीच्या दरांमध्ये आजही घसरण कायम. सोनं प्रतितोळा 2000 आणि चांदी 4000 स्वस्त हो. सोन्याचा प्रतितोळ्याचा दर 1,45,000. आणि तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका खासदाराचा राजीनामा. राज्यसभेचे खासदार प्रकाश चिकबरेक यांनी राजीनामा सोपवला. फुटीच्या उंबरठ्यावरती असलेल्या तृणमूलमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरू. महामीडिया 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.